बैठकी घेऊन चौकशी करणार आहात? आणि संबंधित असं कधीच भारतीय जनता पार्टीत होत नाही आणि होणारही नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. निष्ठावान कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत असतात. त्या सर्व कार्यकर्त्यांना, बऱ्याच कार्यकर्त्यांशी मी आता इथूनच बोललेलो आहे, ते उमेदवारी मिळणं न मिळणं आणि त्यानंतरच्या काळात असे आरोप करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. त्यांची समजूत घातली पाहिजे. संघटन मंत्री, मी स्वतः, माझ्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी त्यांची समजूत घालतील. नक्कीच या संदर्भातल्या ज्या विषयाच्या चर्चा होत आहेत त्या चर्चा अत्यंत चुकीच्या आहेत, यात काही यामध्ये दुमत नाही. आपण मुंबई व्यतिरिक्त अनेक ठिकाणी महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढत आहेत. आणि प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात एकूणच होताना बघायला मिळतं. नाही, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असतात. त्यांनी एखाद्या गोष्टीवरती जर कसं काही वक्तव्य केलं तर त्याला, त्या वक्तव्याला उत्तर देणं हे 100% अपेक्षित असतं. त्यामुळे त्या संदर्भात त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीनुरूप सर्व ठिकाणी जे म्हटलं जातं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे जे बोललं पाहिजे ते बोललं जात आहे. आपल्या बाजू ज्या आहेत त्या बाजू मांडण्याचं काम ही पार्टी म्हणून केलं जात आहे. तर जळगावमध्ये आपले आमदार आहेत, त्यांच्या मुलाला बिनविरोध करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. मात्र आपण एक राज्याच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. आमदार पुत्रांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवायची नाही, त्यांच्यासाठी वेगळा निर्णय झाला होता का, किंवा त्या सगळ्या संबंधी आपण काही निर्णय घेणार आहात का? खरं तर काय झालं होतं की या संदर्भातला जो निर्णय जो आहे तो निर्णय थोडासा अल्पावधीच झाला होता की ज्यावेळेला 2 दिवस बाकी होते आणि त्या ठिकाणी तसा निर्णय घेण्याच्या संदर्भात ठरलं होतं. आता 29 महानगरपालिका होत्या. 29 महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणची असणारी तिथली बॉडी ही त्या संदर्भातले ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये काम करत होती. ज्या ठिकाणी पॉसिबल झालं, लक्ष देता आलं, त्या ठिकाणी लक्ष देऊन काही निर्णय जे आहेत ते निर्णय हे सहजपणे करता आले. आणि काही ठिकाणी जे ज्या ठिकाणी कदाचित पोचू शकणार नाही किंवा नजरचुकीने म्हणा किंवा अशा काही गोष्टी कुठेतरी घडल्या असतील. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्यांच्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे त्यांना भविष्यात त्या ठिकाणी जो निवडून जरी आलेला असेल तरी त्यांना त्या पालिकेमध्ये किंवा त्या ठिकाणी कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती तरी 100% जाता येणार नाही, या संदर्भातला निर्णय पार्टीने केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करतायत. राज ठाकरे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.